सामने जिंकलेले आहेत आणि हा उपांत्य फेरीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो संघ लिटिल स्टार धारोळ संघाविरुद्ध फाईट करेल। बघूया लिटिल स्टार धारोळ संघासमोर कोण येणार, धारोळ कोणाची वाट पाहतोय। तर सलामीची जोडी रहबर आणि त्याचबरोबर कौनीन, कोण विसरेल कौनीनची याच मैदानावरची 58 धावांची खेळी जीपीएल मध्ये त्यांनी साकारली होती। तोच कौनीन सलामीला येतोय। दुसऱ्या बाजूला रहबर ज्याच्याकडे देखील फटक्यांचं कोठार आहे, अप्रतिम तंत्र आहे आणि गोलंदाजी मार करून मात्र खुर्राम नजे या संघातील एक अत्यंत भरोशाचा विश्वासाचा खेळाडू खुर्राम। भरपूर वर्षाचा अनुभव खुर्रामकडे आहे, मात्र तितकाच दांडगा अनुभव आहे कौनीन बुबेरेकडे। पहिला चेंडू यावेळेस मात्र अपील करतायत आणि पहिल्या चेंडूवरती कौनीनला बाद केलाय। बडी मछली जाल में फंस गई, वाघाची शिकार आणि इथे मात्र एकच जल्लोष पाहायला मिळतोय दामदच्या समुद्रकिनाऱ्यावर। कौनीन बाद होत आहे, ज्या कौनीनचं कौतुक आम्ही केलं होतं, ज्या कौनीनची प्रशंसा आम्ही करत होतो, मात्र त्याच कौनीनला खुर्रामने इथे मात्र भोपळाही फोडू दिला नाही आणि तंबूचा रस्ता दाखवलाय। मात्र बघूया कौनीन बाद झाल्यानंतर मैदानावरती कोण उतरतोय। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दामदकडनं आणि दामद आणि गोरेगावचे संबंध फार जवळचे आहेत, घनिष्ठ संबंध आहेत। मात्र ही मैत्री मैदानाच्या बाहेर, मैदानामध्ये मैत्री नाही, मैदानामध्ये इथे मात्र एकमेकांचे शत्रू बनूनच ते फाईट करणार। तर मैदानावरती नवीन फलंदाज येतोय अवसा आराम बुबेरे, हा देखील तितकाच ताकदवर असा खेळाडू आहे। मात्र आरामवर देखील थोडीशी नक्कीच थोडंसं दडपण देखील आला असेल, कारण की आपण पाहिलं तर लवकरच पहिल्या चेंडूवरती खुर्रामला यश लाभलेलं आहे आणि खुर्राम मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय। पहिला सामना आपण पाहिलं तर बॅटिंगच्या बळावरती जिंकला होता गोरेगावने, दुसरा सामना गोलंदाजीच्या बळावरती जिंकला खुर्राम। यावेळेस आरामसाठी हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय, टिपिकल आराम गोरेगाव ब्रँडेड षटकार। पहिल्या चेंडूवरती दामदचा आवाज वाढला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती गोरेगावचा आवाज। क्या बात आहे, सामना जबरदस्त होणार या तीळ मात्र शंका नाही। व्हॉट अ शॉट आरामच्या बॅट मधून फिरोज शेख यांच्याकडनं 200 रुपये आरामसाठी आलेले। पारदर्शक आता तर सुरुवात झालेली आहे आणि मगाशी 13,500 आले होते एकूण, आता किती येणार, 27,000 येणार का, दुप्पट। बघूया काय होतंय पुढे। खुर्राम टायमर, हा चेंडू ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड मध्ये, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतात। स्ट्राईकला रहबरला आलेला आहे, रहबरला आणलेला आहे। इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा, एक षटकार, एक सिंगल आलेली आहे। स्ट्राईकला रहबर, खुर्राम टू रहबर ओवर द विकेट। कॉमेडी बॉक्स इन करना दामद वर्सेस गोरेगाव, बिग फाइट, बिग बैटल, कांटे की टक्कर। हा चेंडू ऑन साइडला शफल खेळतात, चेंडूला वाढवला बॅकवर्ड, स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी। व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग। रायबरने चौकारने खाते उघडले। धावसंख्या धावफलकावरती 11 धावा। खुर्राम नजेला पहिल्या चेंडूवरती गडी मिळाला होता, फलंदाज बाद केला होता आपण पाहिलं तर कौनीनला, तो आनंद मात्र जास्त काळ टिकला नाही, त्या आनंदावर विरजण टाकतात रहबर आणि यावेळेस आपण पाहतोय अहमर। हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालं, झेल कोण घेणार, हा झेल टिपलाय, फलंदाज रहबर बाद होतोय। गोरेगावला लागणारा दुसरा धक्का आणि उजव्या बाजूला दामदचे समर्थक मात्र टी शर्ट काढून एन्जॉय करतायत। टी शर्ट काढण्याची संधी गोरेगावला देखील मिळणार आहे आणि इकडे देखील टी शर्ट काढायची तयारी आहे आणि गोरेगावचे फक्त खेळाडू आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो ज्येष्ठ त्यांचे समर्थक देखील आहेत आणि मुलं देखील, लहान मुलं देखील आपण पाहतो 10 ते 15 वर्षाची मुलं देखील या ठिकाणी भरपूर संख्येने आहेत। तर नवीन फलंदाज फैजल येत आहेत, रहबरने चौकार लगावला होता आणि त्यानंतर खुर्रामने मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवला। टी शर्ट जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा आठवण येते नाटवेड सिरीजची,
सौरव गांगुलीने काढलेला टी शर्ट मात्र त्याआधी वानखेडेवरती आपण पाहिलं तर फ्लिंटॉपने काढला होता टी शर्ट. फ्लिंटॉपने टी शर्ट काढला आणि त्यानंतर तब्बल 9 फायनल आपण हरलो होतो आणि ती फायनल आपण जिंकली होती इंग्लंडला. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सिंगल कंप्लीट करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती 12. आता टी शर्ट काढल्यानंतर बऱ्याच जणांना पॅनल्टी देखील लागलेली आहे. कारण आम्हाला आठवतं 40+ मध्ये म्हणजे मैदानावरती मी सांगतोय मैदानाच्या बाहेर नव्हे 40+ सामन्यामध्ये वाडेकरच्या विजय पाटील यांनी टी शर्ट काढली होती आणि त्यानंतर त्यांना 1 ते 2 सामन्यावर बंदी लावण्यात आली होती. जे 40+ अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवलीचे अर्जुनभाई पाटील काटेचे. तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 धावा आल्यात मात्र 2 गडी या ठिकाणी मोजावे लागले ते म्हणजे गोरेगाव संघाला. मैदानावरती फैजलची गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे मात्र फलंदाजी त्याची तितकीशी चांगली राहिली नाही. मात्र फैजल प्रयत्न करेल या सामन्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी कारण की आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत लवकर कौनिन आणि त्यानंतर रैवर. आता मात्र आरामसारखा एक अत्यंत घातक फलंदाज खेळपट्टीवरती आहे. 7 चेंडूत 15 धावांची गरज असताना आरामने साकारलेली ती छोटीशी मात्र अविस्मरणीय खेळी कोण विसरेल याच मैदानावरची. तर हरेश जुळे यांना विनंती करतोय आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावर या. हरेश जुळे आम्ही विनंती करतोय आपल्याला आमंत्रित केलं जात आहे गोरेगाव ग्रामस्थ मंडळाकडनं फ्रेंड्स चषक 2019 मध्ये. पहिला चेंडू 7चा डॉट पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आहेत फलंदाज यावेळेस आराम. गोरेगावींकडनं सज्ज होत आहेत पुन्हा एकदा 7 आरामसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र खेळायचा होता ऑफ साइडला. आतली कडा लागली टायमिंग तितकंच जुळलं नाही आणि इथे मात्र 7ने सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. प्रचंड मानसिक दडपण आहे दोन्ही बाजूला. 4 षटकांचा सामना. एक चेंडू मात्र इथे फार महत्वाचा आहे. आराम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 6 गोलची मार्कवरून निघालाय. हा चेंडू अतिशय वेगवान मात्र दिशेपासून भरकडले आणि त्यामुळे पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 13 धावा. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नात मात्र ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू पिचिंग केला गेला. पुन्हा एकदा 7. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी. या दरम्यान हरेश जुळे साहेबांचं आगमन झाले आहे. त्यांच्या तमाम सहकार्यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 17 धावा आणि 17 धावा आल्या. चौकार आलेल्या आराम ने दाखवून दिले भाई 2 गेंदे यहाँ पे डॉट गई है लेकिन हमारे में ताकत है उन डॉट गेंदों को वसूल करने की. आणि ते मात्र 2 चेंडूची जी भरपाई झाली होती डॉट चेंडूची ती मात्र पूर्णपणे करतात. 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 17. 6 पुन्हा एकदा गोरेगाव इनकडनं स्ट्राईकला अहमर. ऑन स्ट्राईकला फैजल. ओव्हर द विकेट 7. हा चेंडू अतिशय वेगाने बॅट फिरवली होती मात्र चेंडूच्या लाईन मध्ये बॅट आणू शकले नाही. टायमिंग झालं नाही. डॉट चेंडू. कमबॅक करताना 7. चौकार आल्यानंतर 7 मात्र चांगला कमबॅक करतो. या षटकात तिसरा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17. पुन्हा एकदा 7. हा चेंडू खूप उंच गेलाय मात्र लांब जाऊ शकला नाही आणि त्या ठिकाणी खूप चांगला झेल टिपलाय आणि आरामच्या खेळीचा अंत होतो मैदानावरती. तिसरा धक्का लागतोय गोरेगाव संघाला. 17 वरती खतरा आला आणि आराम मात्र या ठिकाणी बाद होतोय. दुसरं षटक सुरू आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय एकूण 3 गडी बाद झालेले आहेत आणि गोरेगाव संघाला संधी मिळत नाही. जल्लोष करण्याची एक संधी मिळाली होती चौकार आल्यानंतर मात्र दामतला भरपूर वेळा संधी मिळाली. 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि टी शर्ट काढून क्रिकेटचा आनंद घेत आहेत कारण गरमी आहे. कारण आपण पाहिलं तर एप्रिल महिना सुरू आहे त्यामुळे
थंडीमध्ये अशा प्रकारचं कृत्य करण्याची हिंमत फार कमी लोक करतात. 17 धावा आणि 3 गडी नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. यावेळेस अहमर येत आहेत. अरहम बाद झालेले आहेत. अरहम बाद झाल्यानंतर आता मात्र अहमर येत आहेत. अहमर यावेळेस येतात 5व्या क्रमांकावरती. दत्ता मामा सातत्याने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. फार मोठी जबाबदारी आहे. असं गोलंदाज 6 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फैजल इथे मात्र हा प्रयत्न फसतोय. अपील हलकस झालं. या दरम्यान षटक क्रमांक दुसरं संपल्याचा इशारा पंच करतायत. रिव्हर्स स्वीप ज्याला म्हणतात की चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए. दुधारी तलवार रिव्हर्स फटका. रिव्हर्स फटका जेव्हा जेव्हा आपण पाहतो त्या ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अँडी फ्लॉवर झिम्बाब्वेचे जबरदस्त खेळायचे. मात्र सर्वात आधी हा फटका आपण पाहिला तर जेव्हा तुम्ही सर्च केला तुम्हाला समोर असं दिसेल की मुश्ताक मोहम्मद जे पाकिस्तानचे खेळाडू होते त्यांनी सुरुवातीला हा फटका आणला. आणि त्यानंतर स्विच हिट हा फटका वेगळा आहे, रिव्हर्स वेगळा आहे. स्विच हिटसाठी तुम्हाला जी हाताची पोझिशन बदलावी लागते. जेव्हा डावखुरे फलंदाज ज्या प्रकारे बॅट पकडतात तशा प्रकारे उजव्या हाताचे फलंदाज बॅट पकडून जेव्हा स्ट्रोक खेळतात तेव्हा त्याला स्विच हिट म्हणतात. आणि केविन पीटरसनने स्विच हिट जबरदस्त खेळलेले आहे. युट्यूबला तुम्ही पाहू शकाल. केविन पीटरसन इंग्लंडचे माजी संघनायक. डोळ्यावर पट्टी बांधून बॉलिंग मशीन समोर वेगवान चेंडू समोर त्यांनी षटकार लगावलेले स्विच हिटच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज अहमर आहेत आणि त्यांच्यासोबत बाईल फैजल प्रयत्न करत होते रिव्हर्सने खेळण्याचा अकाउंट ओपन करण्याचा. मात्र इथे प्रयत्न फसलाय. आता मात्र गोलंदाज मार्को सरफराज येत आहे. कॉमेडी बॉक्स एंड करणं. धाव आहे धावफलकावरती 17. धावांची गती 8.50. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेले आहेत. आणि इथे मात्र गोरेगावचे समर्थक म्हणतात की चौकार जायला पाहिजे होता. मात्र दामदचे देखील समर्थक आहेत चौकार इथे अडवायला पाहिजे असं म्हणणारे. सिंगल या दरम्यान इथे धावसंख्या धावफलकावरती 18. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा सरकलेत फैजल. फैजल बघूया काय करतायत. कालच्या दिवसामध्ये काल रात्री फैजल नव्हते, काही कामानिमित्त बाहेर होते. मात्र आज आयोजनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि इन ऍक्शन मध्ये देखील त्यांना तुम्ही पाहतायत. सरफराज टू फैजल. हा चेंडू टायमिंग झालं नाही, खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा जलद गतीने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर सर्वाधिक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट एक काळ आपण पाहिलं तर रॉबिन सिंग जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या आधी मोहम्मद अझरुद्दीन होते, त्याच्यानंतर मोहम्मद कैफ होते आणि सध्याच्या घडीला विराट कोहली. महेंद्रसिंग धोनीचं रनिंग बिटवीन द विकेट अफलातून आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळत आहेत डीप मध्ये आणि दरम्यान तुम्ही पाहतायत 2 धाव पूर्ण करतायत. स्टार्स स्पोर्ट्सच्या एक व्हिडिओ अनालिसिस मध्ये एक सिद्ध झालं होतं की महेंद्रसिंग धोनी ताशी 31 किलोमीटर पर वेगाने धावतात आणि त्यांच्यासोबत जे केदार जाधव ते फक्त 18 किलोमीटर पर आवर्सने धावत होते. म्हणजे ते सुरुवातच 30 किलोमीटर पर वेगाने ते करत असतात ताशी. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय. बॉटमचा सुरेख वापर. खूप वेगवान स्ट्रोक होता. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. वॉट अ स्ट्रोक. ताकदीचा पुरेपूर वापर. बॉटम हँडचा पुरेपूर वापर. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा. 26. 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावाला सावरण्याचं काम फैजल आणि अहमदच्या माध्यमातून केले जाते. कारण गोरेगाव संघाला ठाऊक आहे 40 पेक्षा जर जास्त धावा आल्या तर या मैदानावरती दामद संघाला रोखण्यामध्ये यश त्यांना मिळू शकतं. सरफराज फैजलसाठी. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गॅप आहे. व्हॉट अ शॉट. ऑफ साइडला टिपिकल फैजल शेख. गोरेगाव ब्रँडेड चौकार. फक्त ऑन साइड नाही तर ऑफ साइडला मी मारू शकतो. आणि फैजलकडे ती ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. त्याचा टेम्परामेंट अफलातून आहे.
हा खेळाडू नेहमीच प्रभावित करतो VPL PPL मध्ये, खूप आक्रमक देखील आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. फैसल मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये जे अपयश आलं होतं बॅटिंग मध्ये ते धुवून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सरफराज या षटकातील अखेरचा चेंडू. सरफराज टू फैसल फॉर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. वन कॉर्डिंगचा गोरेगाव ब्रँडेड षटकार. आता मात्र गोरेगावचे बघा समर्थक. आवाज कुठे आहे गोरेगावचा? बापरे बाप, भरपूर आवाज आहे. धामाचा आवाज कुठे आहे? आवाज कमी झालाय कारण की फैजलने आवाज कमी केलाय. कारण या षटकात 19 धावा आल्यात. मात्र सबका वक्त आता है भाई, दामद को भी चांस मिलेगा जब उनकी बैटिंग आएगी. दामदचे एकच पाठीराखे मागे आहेत व्यासपीठावर, मात्र उजव्या बाजूला आलेले आहेत. एक टेम्पो भरून तरी आलेले आहेत समर्थक. तर धावसंख्येत धावफलकावरती यावेळेस आपण पाहतोय 36 धावा. काय बॅटिंग केले फैसल. असं म्हणतात की तुमचा दर्जा कायमस्वरूपी असतो. फॉर्म जरी तुमचा टेम्पररी असला तरी, मात्र फॉर्म टेम्पररी असला तरी तुमचा क्लास हा नेहमी परमनंट असतो. आणि इथे आपण पाहिलं तर 3 षटक संपलेले आहेत आणि आता मात्र अखेरचं षटक आहे. आणि धावांची गती वाढली 12.00. जी गती होती आपण पाहिली तर 2 षटकामध्ये 8.50. ती डायरेक्ट आपण पाहिलं तर या ठिकाणी 12.00 वर गेलेली आहे. PP मात्र या ठिकाणी भरपूर मन लावून काम करतात. PP सागर आणि म्हणून गौरव सावंत झोपलेले असतात. तर 36 धावा झालेल्या आहेत फैजल आपल्या माहितीसाठी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर कुणाच्या नावावरती राहणार, गोरेगावच्या की दामदच्या? बघूया. मिराज आल्यात. मिराजने काय गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. चेंडू जातोय डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करतात अहमर. 3ऱ्या धावेसाठी फैजल मात्र कबड्डी सारखा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी मात्र 2च धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. आणि आता गोरेगावने कमबॅक केलेले आहे सामन्यामध्ये. स्ट्राईकला अहमरने मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 धावांचे योगदान दिलेले आहे. मिराज. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. अहमर मात्र आता बॅटचा फेस ओपन करतोय आणि 4 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. गोरेगावला जे हवं होतं ते आता मात्र ते मिळवत आहेत. दामदचा आवाज बंद झालाय, गोरेगावचा आवाज वाढलेला आहे. मात्र दामदला देखील संधी मिळेल आणि दामद संघ देखील कोई कच्चा खिलाडी नाहीये, पूर्ण तयारीनिशी आलेला आहे आणि तो देखील चोख प्रत्युत्तर देऊ शकतो या मैदानावरती गोरेगावला. मिराज. हा चेंडू बॅटची कडा लागली आहे. नशिबाची साथ मिळते गोरेगावला. नशिबाचा चौकार. 4 धावा. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 46 धावा. आणि आता आम्हाला मोजायची गरज नाही. गोरेगावचे सगळे समर्थक मोजतायत मागून आणि समोर देखील मोजतायत. आता रमेश मयेकर तुम्ही थांबा आता. मात्र गोरेगाववाले वाढू शकत नाही. तुम्ही लिहा, कधी काही होऊ शकतो. आपला हिसाब क्लिअर ठेवा. 46 धावा झाल्यात. 2 चौकार आल्यात. 3 चेंडू 10 धावा आल्यात. अहमर मात्र बघूया काय करतोय. मिराज ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला. अहमरच्या बॅट मधून येतोय गगनचुंबी, गगनभेदी, आसमानी टोला षटकार. हरेश जुळे साहेबांकडनं पारितोषिकाला हॅमरसाठी 1000 रुपयाचं. तर टाळ्यांचा गजर हॅमरसाठी.
हॅमरच्या फटक्यामध्ये बघा किती होतं वजन. धावा मिळतात अर्धा डझन. धाव संख्या धावफलकावरती 52. डायलॉग भरपूर आहेत रमेश, आता मात्र कधी कधी सुचत नाहीत. आणि इथे 52 धावा झाल्यात. आता गोरेगाव इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये. 2 षटका अगोदर आपण पाहिला तर दामदचा आवाज होता, नंतरच्या 3ऱ्या षटकापासून गोरेगावचा आवाज वाढतच चाललाय. हा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे स्ट्राईक रोटेट करतायत आणि त्यासाठी हॅमरला परतावं लागेल. हॅमरने मात्र इथे जी जबाबदारी होती ती पूर्णपणे पार पाडलेली आहे आणि तो बाद होतोय. एकूण खेळी त्यांनी साकारलेली आहे 17 धावांची. 17वर गोरेगावला खतरा आला होता, मात्र 17 धावांची खेळी साकारले हॅमरने. टाळ्यांचा गजर हॅमर साठी होतोय. व्हॉट अ बॅटिंग. अब आए छोटू मन्नान. हाइट कम और फाइट ज्यादा. छोटा तीर गाव करे गंभीर. मात्र बघूया किती स्ट्राईक मिळते. स्ट्राईक तर नक्कीच मिळणार नाही, कारण पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. तो देखना है छोटे मियाँ है, अभी स्ट्राइक में तो बड़े मियाँ है. यावेळेस मात्र चेंडू 1 धाव बघा. हा मन्नान इकडे कधी आला प्रश्न पडला, कारण चेंडू इतक्या वेगाने आला. चेंडूपेक्षा जास्त वेग छोटूला होता आणि ते षटक संपलेलं आहे. 4था धावसंख्या धावफलकावरती आहे. एकूण 53 आणि 54 धावा करायच्या आहेत. दामदला खूप मोठं लक्ष ठेवलंय 4 षटकांमध्ये. मात्र बघूया याच मैदानावरती मोठी धावसंख्या देखील चेस होताना पाहिलेली आहे. मात्र दामदच्या गोलंदाजाने जे गमावलंय त्यांचे फलंदाज कमावून देतील का, हा सामना जिंकून देतील का. मात्र गोरेगावच्या फलंदाजाने जी कामगिरी केली आहे आता मात्र त्याच्या गोलंदाजांकडे नक्कीच खूप मोठा आत्मविश्वास त्यांना मिळालेला आहे. या ठिकाणी हरेश शेठ धुळे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तर करायचे आहेत 54 धावा. तर या ऐकूया आपण द्वितीय सत्रामध्ये या सामन्यामध्ये काय घडतंय. जगदीश जी पाटील यांच्या दमदार आवाजामध्ये द्वितीय सत्र. मात्र बघूया इथून कोण जिंकणार आणि कोण खेळणार. याशीरभाई बुबेरे यांना विनंती करतो की हरेश धुळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हरेश शेठ धुळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. याशीरभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन हरेश धुळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हॅलो तर या ठिकाणी पाहतोय खेळाचं पहिलं सत्र संपलंय. मात्र पहिल्या सत्रामध्ये शोर शराबा प्रेक्षकांचा पाहायला मिळाला. शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज
या ठिकाणी पाहायला मिळालं. याचं कारण होतं गोरेगाव संघ जेव्हा जेव्हा चौकार षटकार मारत होता तेव्हा तेव्हा मात्र संघ जल्लोष या ठिकाणी प्रेक्षक करत होते. तर चला फलंदाज जायचं मैदानामध्ये. 54 धाबा कुठल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये, 53 धाबा कुठल्या गेल्यात आणि 54 धाब्याचं लक्ष असेल. 24 चेंडू आणि 54 धाबा कराव्या लागतील ते 4 षटकामध्ये. 13.50 ची सरासरी आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये ठेवायचा आहे. चला तर सामन्याला फार मजा येईल. मात्र एवढी मध्यरात्र उलटून गेली तरी सुद्धा प्रेक्षकच प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. हॅलो, या ग्राउंड मध्ये भालचे सरपंच विक्रम म्हात्रे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. भालगावचे सरपंच विक्रम म्हात्रे, आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे. तर सलामीची जोडी दामद संघाचे ऍज अ ओपनर्स म्हणून पाहायला मिळतात आपल्याला. स्ट्राईकला फलंदाज अभिदला पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती स्ट्रॉंग अपील केलं गेलंय आणि फलंदाज बाद. यस, इट इज आउट. आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. एकच जल्लोष. तर भाई रुको जरा, ये क्रिकेट है, कभी कुछ भी हो सकता है. हाँ, और जीतने के बाद कोई भी ग्राउंड में नहीं जानेगा. हाँ, दोनों टीम से गुजारिश है क्योंकि ठस्सन क्रिकेट यहाँ पे होने वाला है. अब आएगा असली खेल का मजा. तर चला पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. वनडाऊनचा फलंदाज पाहतोय आपण कुरामला, ज्याने खरोखरच पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तर तिसऱ्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल. या दामद संघाला संधी होती. 2 षटकामध्ये फार कमी धावा होत्या गोरेगाव संघाच्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा धावांचा वेग वाढवण्यात आला फैसल याच्याकडून. आणि त्या कुराम स्ट्राईकला. यावेळेस फटका चांगलाय. टिटपॉटॅट जशास तसं उत्तर दिलंय. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तर निश्चितच यालाच म्हणतात क्रिकेट. यस, इट का जवाब पत्थर से. जाहिर भाई, तर जय टायगर. तर पहा या ठिकाणी षटकार आला गुरुमच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला अतिशय वेगाने दुसरे धावेचा प्रयत्न केला होता, मात्र नकार दिला जातोय. आणि पहा बॅकअप दिलाय. तर अशा वेळेला थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं तर लगेचच धाव एकपटली जातोय. तर प्रथमच स्ट्राईकला येतील ते फलंदाज साध आहे. पहिल्यांदा स्ट्राईक वरती आहेत. राऊंडी विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चेंडूची लाईन चुकीची ठरतोय आणि एक धाव अवांतर रूपाने स्वरूपाने मिळतोय ती या संघाला, टीमला. तर 8 डबा धापडकवरती येत असताना प्रत्येक षटकामागे 13.50 ची सरासरी कायम ठेवायची. ती मात्र या दामद संघाला. हा चेंडू अतिशय सुरेख होता. फैसलने मात्र आज इम्प्रेस केलंय. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली
फैजलची अतिशय वेगाने चेंडू फेकतो आणि सर्व चेंडू मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र जरी मिडल स्टंपला असला तरी मात्र तो बाहेर काढतोय लगेचच आणि फलंदाजाला खेळण्यासाठी खूप त्रास झालाय. बऱ्याच वेळा पाहिलं गेलंय चेंडूची लाईन अँड लेंथ मध्ये येत असताना तोच फटका शॉर्ट पुल करतोय. चेंडू हवेत, नो मिस्टेक. रेबर होते त्या ठिकाणी. जहीर भाई क्या हो गया अभी? यकीनन तर जरी सुद्धा या दोन संघामध्ये मित्रत्वाचे संबंध असले तरी सुद्धा मैदानामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जाते. दोन संघामध्ये गोरेगाव विपक्ष दामत संघ आणि दोन्ही संघाचे पाठीराखे फार टसन दाखवत असताना मैदानाच्या बाहेर. आता दुसरं विकेट या ठिकाणी फैजलने प्रस्थापित केलाय. तर गोरेगाव संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये का आपला होम ग्राउंड आहे. मात्र जो पाहुणे संघ आहे दामतचा संघ हा पाहुणे संघ आहे. मात्र त्या संघाला निश्चितच थोडासा एन्जॉय करून द्या. थोडस चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करण्याची संधी मिळू द्या. हो व्हाट अ शॉट. अतिशय चांगला फटका हेलिकॉप्टर शॉट. चेंडू मात्र लॉंग ऑफ वरून 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स आणि चौकार आणि पहिल्या षटकात 12 धावा. दापडकावरती जरी सुद्धा 2 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा 12 धावा पाहायला मिळतात दामत संघ. तर गोरेगाव संघाने सुद्धा पहिल्या षटकात 12 धावा कुठल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद झाले होते. सेम सिच्युएशन आहे. तर चला लवकर घ्यायचंय गोरेगाव संघ. आधी एक मॅच खेळवायची आहे. सेमीफायनलचा सामना लिटिल स्टार धारोल संघ ज्याने पहिली रात्र गाजवली मात्र आजची रात्र कोणाच्या नावावरती असेल गोरेगाव की दामत याचं उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. कारण घोडा मैदान जवळ आहे त्यामुळे लगेचच याचा रिझल्ट आपल्याला काही क्षणात पाहायला मिळेल. तर दुसरे षटक गोलंदाज सैफ तर ज्याने मगाशी मेडल षटक फेकलं होतं आंबेशिव संघाच्या अगेन्स्ट त्या सैफचा वापर केलाय. आता मात्र कशी कामगिरी करेल. पहिलाच बॉल क्लीन बॉल. फर्निचर डिस्टर्ब होतोय. फलंदाज बाद. बिग विकेट. वाघाची शिकार आणि ज्या विकेटची तलाश होती तो विकेट मात्र प्रस्थापित केला जातोय. खुर्रमचा फलंदाज बाद. तर ज्या विकेटची तलाश होती कारण खुर्रम सारखा फलंदाज मैदानामध्ये आल्यास चांगले फटके खेळला होता मात्र लगेचच सैफने त्याला क्लीन बोल्ड केलाय. अतिशय वेगवान चेंडू फेकलाय आणि बॅट उचलाच्या अगोदरच चेंडू मात्र निघून गेला आणि एस्टेनचा वेध घेतला. तर 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये बबलू. तर खुर्रमचा छोटे बंधुराज मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्ट्राइक वरती साहेब पुन्हा एकदा चेंडू फर्स्ट स्लिपला होता. निश्चितच चेंडूला अडवलं गेलंय. पहा बेगाने चेंडू फेकलाय आणि गोलंदाजाची खासियत पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा चेंडू फेकल्यात तेव्हा तेव्हा मात्र खाली राहिल्यात. उचले अजिबात मिळाली नाहीये चेंडूला. त्यामुळे थोडासा त्रास होतो खेळण्यासाठी फलंदाजांना. जो त्यांच्या मनामध्ये असतो त्याच्या मनाच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय. कारण पडल्यानंतर थोडा व्यवस्थित बॅट वरती येईल असं वाटत असताना तो चेंडू मात्र खाली राहतोय आणि वेळोवेळी डॉट चेंडू पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. पुन्हा एकदा एकेकी धावेनी काही होणार नाहीये. थोडासा इंजुरेड झाला खेळाडू
त्या ठिकाणी तर डॉक्टरची गाडी घेऊन जा. चला, जर जास्त दुखापत असेल तर दुसरा प्लेयर जाऊ शकता, वेळ नको. तर इंजुरेड पण आलाय त्या ठिकाणी. आणि असे मात्र किस्से बऱ्याच वेळा मैदानामध्ये पाहिले जातात. थोडस क्रॅम्प आलाय पायामध्ये. तर आमचे डॉक्टर साहेब आल्यात गाडी घेऊन बाहेर मैदानाच्या. चला, एकंदरीत गोरेगाव संघाने अतिशय चांगली कामगिरी या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र अडवता येणार नाही. आणि या 4 धावा मिळतील त्या मात्र दामत संघाला. क्षेत्ररक्षक होते, मात्र 4 धावा मिळाल्या. 4 धावसंख्या पुढे सरकतोय 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू यावेळेस मात्र हलकसं अपील केलं होतं. 1 धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यस कंप्लीट केले. लेग बायज. धावा कशा येत, धावा येणं महत्वाचं आहे. इथून मात्र शेवटचा चेंडू असेल. अद्यापर्यंत 8 धावा खर्च केल्यात सेफने पहिल्या चेंडूवरती. क्रोमची विकेट प्रस्थापित केली. त्याच्यानंतर चौकाराला दुहेरी धाबा आल्या. आणि आता मात्र शेवटचा बॉल. हा चेंडू लेग स्टंपला फेकला गेलाय. धावची संधी होती या ठिकाणी, मात्र नाहीये. एकच धाव मिळतोय आणि यातून मात्र षटक समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये 21 धाबा. धावफलकावरती 54 धाब्याची गरज होती. 21 धाबा धावफलकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू 33 धाब्याची गरज. तर थोडस लक्ष मागडं होत चाललंय. मात्र क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. 16.50 ची सरासरी कायम ठेवायची आहे. सुरुवातीला मात्र ती 12 ची होती, त्याच्यानंतर पुढे सरकली दुसऱ्या षटकामध्ये. आणि तिसऱ्या षटकात मध्ये मात्र 16 ची सरासरी पाहायला मिळतोय. 16.50. तर गोलंदाज आता मात्र मन्नन. तर मन्नन षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय आमच्या समालोचक कक्षाच्या कडून. पहिलाच बॉल या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केला होता. तर पहिला चेंडू डॉट फेकला. 11 चेंडू 33 धावांची गरज आहे अद्याप. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा कराव्या लागतील. ते मात्र दामत संघाला यावेळेस मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत. जेल खाली क्षेत्ररक्षक होते, हॅमर होते. नो मिस्टेक. फलंदाज बाद. आणि प्रेक्षक कधी काय करतील हे सांगू शकत नाहीये.
निश्चितच झहीरबाईंचा संघ आहे, थोडासा मात्र या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळतोय. मात्र हरकत नाहीये, दामस संघाने सुद्धा 2 सामने जिंकले होते, अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आणि आता मात्र एज लागले, पाठीमागे निघून जातोय चेंडू, अडवायचा होता चेंडू, ना स्टॉपिंगला सीमा पलीकडे चौकार. तर 4 धावा सरफराज होते, त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, चेंडू त्यांच्या पुढ्यातून निघून गेला 4 धावेसाठी. हा चेंडू बॅकफुटला जाऊन अतिशय सुरेख स्क्वेअर कट, पुन्हा एकदा चौकार. यस, बॅक टू बॅक दुसरा चौकार. गुड बॅटिंग. 29 धाबा धापळकावरती. 4 चेंडू झाल्यात अद्यापर्यंत. 8 चेंडू 25 धाबा. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता आणि धावचीची संधी. यस, फलंदाज बाद, लेग बीपर. तर चितेच त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत आमचे, तर लेग बीपर यस पायचित म्हणून पंचांनी त्यांना आउट दिलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. तर असं वाटलं होतं की एक रफ अँड टफ सामना होईल. तर सुरुवातीपासून फैजलने पहिली ओव्हर फेकली, त्याच्यानंतर दुसरं ओव्हर पाहिलं तर मन्नन सैफने फक्त 9 धावेचं षटक फेकलं आणि तिसरे षटक मन्नन या ठिकाणी मात्र चांगलं षटक फेकत असताना जरी सुद्धा 2 चौकार आले, त्याच्यानंतर कमबॅक केला आणि शेवटचा चेंडू. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करताय, झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप होतोय. दुसरे धावेचा प्रयत्न, फलंदाज यस, जीवनदान मिळतोय, पाहावं लागेल त्या ठिकाणी. नॉट आउट. तर झेल टिपायला पाहिजे होता. 31 धाबा धापडकावरती, 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धाबा. सहा चेंडू 23 धाब्याची गरज आहे. तर क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगू शकत नाहीये. जो संघ 4-5 फलंदाज बाद झाले तरी सुद्धा मुसंडी मारू शकेल दामचा संघ. 6 चेंडू 23 धाब्याची गरज. तर निश्चितच 6 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज असताना सामना जिंकला होता. 3 चेंडू मध्ये 14 धावा मिळाल्या होत्या. 3 चेंडू 14 धावा झाल्या होत्या, तर मग 6 चेंडू 23 धावा का होणार नाहीये? यस, होतील. गोलंदाज आराम. शेवटचं षटक, 6 चेंडू 23 धावा. पहिला चेंडू बॉल अतिशय चांगला होता. या ठिकाणी पहा मिसफिल्ड होतोय आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. आता मात्र 21 धावेची गरज. तर आवाज येऊ नका प्लीज. तर 5 चेंडू 21 धावा. आता मात्र चांगला चेंडू होता. या ठिकाणी धावची जी संधी आहे, फलंदाज बाद होईल का? यस, फलंदाज बाद. 4 चेंडू 21 धावा. आता मात्र 4 षटकार टोकावे लागतील.
तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्यात, त्यामुळे थोडस दबाव पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज सकल्यान. तर सादम बुबेर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जर विकेट घेतलं तर या षटकामध्ये. अतिशय चांगला चेंडू पहा, अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी, यस फलंदाज बाद. तर एका पाठोपाठ एक फलंदाज आणखीन बाद झाल्यात. 200 रुपयाचं पारितोषिक मिळतोय ते अरहमला. आणि आता मात्र सामन्यामध्ये राम राहिला नाही आहे, तर जाहीरभाई यांच्याकडून सुद्धा 500 रुपये मिळतील जर विकेट, चौकार षटकार असो विकेट असो. 500 रुपये ड्रॉप केला, एकच धाव. तर एक धाव आणि आता मात्र औपचारिकता पूर्ण करावी लागेल. अद्याप पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू फेकलाय, पहा किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली गेली आहे. प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपला चांगला स्पेल या ठिकाणी फेकला गेलाय. आणि आता मात्र सामना या ठिकाणी जिंकतोय तो गोरेगाव संघ. तर अतिशय चांगला प्रयत्न आणि सामना जिंकलाय. सेमीफायनलचा सामना होईल या ठिकाणी लिटिल स्टार धारोल विपक्ष गोरेगाव या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या.